नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो। अपकमिंग टीईटीसाठी मॅथमॅटिक्सची सिरीज घेऊन आलेलो आहो। एक क्वेश्चन टार्गेट करायचा आणि त्यावर आधारित 4 क्वेश्चन्स मीन्स 1+4 बरोबर 5 क्वेश्चन्स तुम्हाला समजून सांगायचे आणि 5 क्वेश्चन्स आजच्या सिरीज पासून तुम्हाला एक्स्ट्रा होमवर्कसाठी देण्यात येत आहे आणि ते सर्व क्वेश्चन्स तुम्ही 7709119501 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता त्याचे आन्सर। बघा, सुरुवात आहे आपल्याला डायग्रामॅटिकल हा क्वेश्चन आहे। डायग्राम मध्ये तुम्हाला दिसून येतं की एक वर्तुळ आहे, मीन्स त्याचावाला सर्कम्फरन्स म्हणजे परिघ आहे। त्यामध्ये 4 साइडला म्हणजे 4 जीवा आहेत। खऱ्या अर्थाने 4 जीवा एकत्रित आल्यानंतर त्याचावाला एक चौकोन झालेला आहे आणि चौकोन आहे EFGH चा EFGH आणि बरोबर या वर्तुळाच्या मधून एक सर्वात मोठी जीवा गेलेली आहे। त्या जीवेला आपण काय म्हणतो तर D फॉर डायमीटर म्हणतो। काय म्हणतो? D फॉर डायमीटर। आणि डायमीटर जो आहे त्याला आपण व्यास म्हणतो। आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे की वर्तुळाचा परिघ किती। म्हणजे प्रश्न असा आहे की शेजारील आकृतीतील रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे। ही जी EG आहे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे। सर्वात मोठ्या जीवेला आपण व्यास म्हणत असतो। चौकोनी EFGH ची परिमिती 196 आहे। आता याची जी परिमिती आहे ह्या चौकोन EFGH ची म्हणजे 4 साइडची बेरीज म्हणजे परिमिती होत असते। EF अधिक FG अधिक GH अधिक याची बरोबर परिमिती होते ती आहे 196 सेंटीमीटर। तसेच रेख FG = रेख GH असते। रेख FG म्हणजे हा जो रेख FG आहे FG = रेख HG किंवा GH आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। याच्यातला त्यांनी FG = 56 सेंटीमीटर सांगितलेला आहे। हा जो FG जो रेख आहे याची व्हॅल्यू त्याने दिली 56 सेंटीमीटर, म्हणजे हे सुद्धा 56 सेंटीमीटर होते। आपण जर याला स्टेप बाय स्टेप्स काढत गेलो तर आपल्याला सर्वप्रथम परिमितीवरून या दोन बाजूचं व्हॅल्युएशन काढावं लागेल। म्हणजेच 196 आहे सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे EFGH हा जो चौकोन आहे याच्यातल्या 4 बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती 196 सेंटीमीटर आहे। आणि त्यातल्या 2 बाजू आपल्याला ऑलरेडी दिलेल्या आहे। एक बाजू दिली त्यांनी 56 आणि सांगितलं काय की हे FG = GH आहे, म्हणजे ह्या 2 बाजू समांतर आहे। हे 56 असेल हे 56, या दोनची बेरीज म्हणजे 56 अधिक 56 म्हणजे 112। हे 112 जर या 196 मधून वजा केले तर आपल्याला दिसून येते 4 आणि ते 8 84 उरतात। 84 मध्ये कोणकोणत्या बाजू इन्क्लूड आहे तर HE आहे आणि EF आहे, ह्या 2 बाजू इन्क्लूड आहे। म्हणजे याचे 2 भाग करावे लागेल। ते 2 भाग म्हणजेच काय की 42 होईल। हे 42 इथं जाणार आणि हे 42 इथं जाणार। आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर वर्तुळाचा परिघ फाइंड आउट करायचा आहे। वर्तुळाचा जर परिघ फाइंड आउट करायचा असेल, हा जर वर्तुळाचा परिघ फाइंड आउट करायचा असेल तर परिघाचं सूत्र आहे, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे काय तर पाया D। आता पायाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 22/7, परंतु D ची व्हॅल्यू जी आहे म्हणजे ह्या D ची व्हॅल्यू म्हणजे या EF या सर्वात मोठ्या जीवेची जी व्हॅल्यू आहे त्या जीवेला आपण डायमीटर म्हणतो, ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल। मग ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला या वर्तुळामध्ये एक त्रिकोण आपल्याला कामी पडणार आहे। त्या त्रिकोणाचं नाव आहे, त्रिकोण कोणता? त्रिकोण आहे EH आणि G किंवा EGH म्हणू शकता। EGH याचे जे साइड्स आहे त्या 2 साइड आपल्याला देण्यात आलेल्या आहे। एक साइड आहे 42 आणि दुसरी साइड आहे 56। मग पायथागोरसचा प्रमेय लावून, कोणतं प्रमेय लावून? पायथागोरसचे प्रमेय लावून आपल्याला याची व्हॅल्यू काढता येते। मग ते कसं काढायचं की दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज बरोबर तिसरी जी बाजू आहे त्याचा वर्ग काढावा लागत असते। म्हणजेच आपल्याला 42 चा वर्ग अधिक 56 चा वर्ग बरोबर हे जे डायमीटर आहे EG चा वर्ग असं काढायला लागते। याचा वर्ग करा, याचा वर्ग करा, वर्ग केल्यानंतर बेरीज करा, बेरीज केल्यानंतर त्याचा वर्गमूळ काढा, तेव्हा कुठे हे EG निघणार आहे। आणि एवढा सारा अट्टहास केल्यानंतर मग आन्सर येईल। मग त्याला खूप वेळ लागेल, आपल्याला तर क्षणभरामध्ये आन्सर काढायचा आहे, ट्रिक्स यूज करायची आहे।
मग ट्रिक्स यूज करण्यासाठी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी 105च येतात, या ठिकाणी काय येतात 105 येतात. कसे येतात तर 42चा वर्ग किती येतो बघा. 42चा वर्ग म्हणजे असा 42चा वर्ग काढला, 4 चूक 16 0 4 इथं 4 येतं, 4 चूक 16 म्हणजे इथं 4 6 7 1 1784 झालं. इथं या ठिकाणी 1784 आपण 42चा वर्ग काढला, बरोबर ना. म्हणजेच पुन्हा सांगतो, 2 दोन्ही 4 4 चूक 16 4 4 चूक 16 म्हणजे 1764 हा 42चा वर्ग झाला. त्याच पद्धतीने आपण जर 56चा वर्ग काढला, 56चा वर्ग काढला तर 5 5 25 6 6 36 6 2 12 12 5 60. हे मी ट्रिक्सनं काढत आहो. 3 6 5 11 आणि हा एक इथं 31 36 येतं. ओके, 31 36 झाला 56चा वर्ग आणि गुणाकार करून जर बघितलं तर 56 गुणिले 56 6 36 3 6 5 30 33 3 5 कम 30 3 5 5 25 3 28 6 3 1 3 31 36 येतं. या ठिकाणी 31 36 घेतले, बरोबर ई जी चा वर्ग आपण केला. आता 1764 1764 बघा, 1764 आपण घेतले 1764 आणि हे घेतले 31 36. 31 36 म्हणजे 3136. इथं 0 येतं, हातचोला 1 दिला, 6 3 9 1 10 हातचोला 1 दिला, इथं 9 येतं, बरोबर आहे. आणि इथे येते 4 49. येस 49 आले म्हणजेच 4900 आले. 4900 म्हणजेच इथं 4900 हे असे द्यावं लागेल. मग काय होतं की हे काय तर सरळ सरळ याचा वर्गमूळ काढावं लागतं. वर्गमूळ काढण्यासाठी हे जे 4900 जे आहे 4900 हे टाकले वर्गमुळात तर मग येते 70 येतं. हा डायमीटर सॉरी 105 नव्हते ते 70 होते, 105 नाही तर ते 70 आहे. याच्यानंतरच्या याच्यामध्ये 105 काहीतरी येत असेल. आता 70 जर आले असेल हे तर 70 का आणि कसे आले हा एक प्रश्न निर्माण होतो आणि यावरूनच ट्रिक्स तयार होते. ज्यावेळेस मी एका प्रश्नावर 10 ते 15 गणित स्वतः सॉल्व्ह करून बघतो त्यावेळेस मला ट्रिक्स सापडते. या ठिकाणी मला काय ट्रिक्स सापडली, 56 आणि 70 याच्यामध्ये अंतर किती, तर अंतर मला या ठिकाणी किती दिसून आलं, 14चं दिसून आलं. 14चं मला अंतर दिसून आलं. कितीचं अंतर दिसून आलं तर 14चं अंतर दिसून आलं. कधी कधी मला 14चं अंतर दिसते, कधी कधी मला 7चं अंतर दिसते, कधी मला 21चं अंतर दिसते. म्हणजे 7 14 21 म्हणजे 7च्या पटीतच या ठिकाणी अंतर असते. मग यावरून ट्रिक्स कोणती वापरायची, डायरेक्टली हे काहीच यूज करायचं नाही, हे काही यूज करायचं नाही. फक्त जे हे आहे काय तर याच्यातली एक जरी बाजू तुम्हाला दिलेली असेल चौकोनातली, कोणती बाजू दिली 56 ही बाजू दिली, या 56 प्लस आपण सर्वप्रथम 7 करून बघायचे. 7 करून बघायचे. 7 करून बघितल्यानंतर 7 7 13 हा चौला 63 येते. 63 हा काय झाला तर याची वाली व्हॅल्यू झाली डिफॉल्ट 63 झाले. ओके, आता याले गुणिले काय करायचे, पाया करायचा. पाया म्हणजेच 63 गुणिले 22 भागिले 7. 7 1 7 9 63 9 गुणिले 22. आता याचा व्हॅल्यू करायचं 9 2 18 हा चौला 1 9 2 18 आणि किती 19 198 सेंटीमीटर सेमी. 198 सेमी हे आहे नाही ऑप्शनमध्ये, आहे का ऑप्शनमध्ये 198 सेमी, तर मग 7 आपण घ्यायचा नाही. तर 7 पेक्षा दुप्पट काय तर 14 घ्यायचा. आता 14 घेतलं की 100% आन्सर आपल्याला ऑप्शनमध्ये सापडेल. म्हणजे हा जर 56 असेल प्लस 14 जर आपण घेतले तर इथे 0 इथे 70 झाले. 70 काय झाला डी बरोबर 70 झाला आणि पायाची व्हॅल्यू तुम्हाला माहीतच आहे 22 भागिले 7. मग इथं गुणिले पाया आपण केला अर्थातच 70 गुणिले 22 भागिले 7 7 1 7 7 10 70 10 गुणिले 22 10 गुणिले 22 म्हणजे 220 सेंटीमीटर आन्सर येते. 220 सेंटीमीटर सेकंड ऑप्शनमध्ये आहे. ओके, म्हणजे तुम्ही ट्रिक्सच यूज करा मित्रांनो. जे काय तुम्हाला त्या चौकोनामधली एक जरी साईड दिलेली असेल तर त्याच्यामध्ये 7 ॲड करून बघा. सुरुवातीला ऑप्शनकडे बघा, जर सापडलं नाही तर 14 ॲड करा, 14 नाही सापडले तर 21 ॲड करा, तुम्हाला लगेच त्याचं आन्सर मिळेल. एवढं सारं पायथागोरसचं प्रमेय वापरा, स्क्वेअर करा, बेरीज करा, स्क्वेअर रूट काढा, याची भानगडच मिटून जाते. येस, म्हणजे आन्सर आहे मित्रांनो 220. ओके, बघा 220 सेंटीमीटर आहे. म्हणजे परिघ हा जो पूर्ण परिघ आहे, परिघ किती सेंटीमीटरचा आहे तर 220 सेंटीमीटरचा आहे. दॅट्स इट, क्लिअर. याच पद्धतीने माझ्या क्लासमध्ये शिकवल्या जाते. टीटी पेपर फर्स्टसाठी, नेक्स्ट टीटी 2024 साठी, पेपर 1 साठी बॅच सुरू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आहे. प्रत्येक लेक्चर हा 8:30 वाजता सुरू होतो आणि 10:30 ला एंड होते.
लाईव्हचं लेक्चर रेकॉर्डेड होते, म्हणजे तुम्ही केव्हाही बघू शकता. तुम्हाला TETच्या नोट्स आणि प्रॅक्टिस पेपर घरपोच पाठवलेले जातात. त्यानंतर सर्व विषयासाठी एक बॅच आहे. मॅथमॅटिक्स आहे, इंग्लिश आहे, मराठी आहे, परिसर अभ्यास आहे, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आहे. मित्रांनो, या ठिकाणी गणिताची सुद्धा मी स्पेशली बॅच सुद्धा घेत असतो. ठीक आहे. जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर स्टडी अप अकॅडमी पुणे हा जो लोगो दिसतो तुम्हाला, हा लोगो, हा बघा, हा लोगो दिसताच तुम्ही स्टडी अप अकॅडमी पुणे या ॲप्सवर जा. तुम्ही ॲप्स डाउनलोड करा, तुम्ही त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकता. नेक्स्ट जाऊया आपण. सेकंड क्वेश्चन आपण बघू. शेजारील आकृतीतील रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असून चौकोनी EFGH ची परिमिती 294 सेंटीमीटर आहे. तसेच रेख EFG = रेख GH FG = 84. आता डायरेक्टच आन्सर काढायचं. या ठिकाणी काय तर 84 मध्ये काय टाकायचं. 84 म्हणजे हा D समजायचा. हां, डायरेक्टली D समजायचा. सॉरी, D काढण्यासाठी हा एक समजायचा. आता D काढण्यासाठी +7 टाकून बघायचा. काय ते इथं 7 आणि 4 11 येते, हा चला 91 येते. 91 = D झाला. आता याले गुणिले जर पाया लावला तर ह्या पूर्ण परिघाचं लांबी दिसून येते तुम्हाला. आता या ठिकाणी 91 गुणिले 22/7, 7 × 7, 7 × 7, 2 उरले झाले 21, 7 × 3 21, 13 गुणिले 22 म्हणजेच या ठिकाणी 13 दुनी 24 आणि हे 13 दुनी 24 म्हणजे या ठिकाणी 6 8 2 286 आहे का. 286 मला कुठेही दिसत नाही. इथं 280 आहे. आपण नजर चुकीनं 280 म्हणजे 286 म्हणू शकतो, पण तसं नाही मित्रांनो. 286 येण्याची शाश्वती आहे, परंतु येत नाही या ठिकाणी आयच नाही ऑप्शनमध्ये. नंतर आपण काय करायचं, 286 नाही तर आपला हा ट्रॅक चेंज करायचा आणि पुन्हा 84 + 14 करून बघायचे डायरेक्टच. हां, मग इथं 8 येते, इथं 9 येते, गुणिले डायरेक्ट 22/7 करायचे. 7 × 7, 7 × 7 उरले 2 झाले 28, 7 × 28 म्हणजे 14 गुणिले 22. आता 14 दुनी 28 आणि पुन्हा 14 दुनी 28, 0 8 0 इथं 308. 308 आहे का रे ऑप्शनमध्ये. नाही तर सर या ठिकाणी 380 आहे. म्हणजे 380 नाही 330 आहे, म्हणून हे सुद्धा 308 ऑप्शनमध्ये नाही, म्हणजे 14 इथं लागू पडत नाही. मग पुढे काय जायचं तर 84 अधिक 7 × 6 7 2 14 7 3 21 घेऊन बघायचे. मोस्टली 21 घेण्याचं काम पडत नाही, मोस्टली 7नंच काम भागतं किंवा 14नेच काम भागत असते. पण एखाद दुसरं गणितामध्ये आपल्याला 21 ॲड करावं लागतात. सो या ठिकाणी 21 ॲड केले, इथं 5 घेतले आणि इथं 105 घेतले. 105 गुणिले पाया म्हणजे 22/7, 7 × 7 7 × 7 उरले 3 झाले 35, 7 × 5 35, 15 गुणिले 22, 15 दुनी किती 30 आणि 0 15 दुनी 30 म्हणजेच या ठिकाणी 0 3 म्हणजे 330 सेंटीमीटर परिघ आलेला आहे. सेकंड नंबरचा आन्सर राईट आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. शेजारील आकृतीतील रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. ही EG सर्वात मोठी जीवा आहे. चौकोनी EFGH ची परिमिती 238 आहे, म्हणजे सर्व चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती 238 सेंटीमीटर आहे. तसेच FG = रेख GH, FG = GH आहे आणि याची व्हॅल्यू देण्यात आलेली आहे 84. 84 मध्ये सर्वप्रथम आपण काय करायचे 7 मिळवायचे, तेव्हाच कुठे हा डायमीटर म्हणजे सर्वात मोठ्या जीवेचं व्हॅल्युएशन सापडते. 7 × 4 11 हा चौला 91, 91 गुणिले पाया करून बघायचं. 91 गुणिले 22 काय 7, 7 × 7 7 × 7 उरले 2 झाले 21, 7 3 21 म्हणजे या ठिकाणी 13 गुणिले काय 22 दिसून येतात. 22 3 काय ते 66, 6 22 1 22, 22 आणि 6 होते 28. 286 आहे का. येस आहे. म्हणजे आपण 7 टाकल्याबरोबर आपल्याला फर्स्ट ऑप्शन सापडला. 286 ॲक्युरेट आहे, म्हणून फर्स्ट नंबरचा आन्सर राईट येतं. राईट आहे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन. शेजारील आकृतीमध्ये रेख EG ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. EG ही सर्वात मोठी जीवा आहे. सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय होते तर व्यास होत असते. काय होते व्यास होते. व्यासाला आपण D फॉर डायमीटर म्हणत असतो. डायमीटर. ओके. आता डायमीटर वरूनच आपण खऱ्या अर्थानं वर्तुळाचा परिघ काढतो, कारण की पाया D = परिघ होत असते. हां, मग आपल्याला काय करावं लागेल की हा D काढावा लागेल. आता D काढण्यासाठी आपल्याला त्यांनी आपली सोय करून दिलेली आहे की 168 हे FG ची व्हॅल्यू दिलेली आहे 168. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की सर्वप्रथम 7 मिळवा, म्हणजे ट्रिक्स आहे. 7 मिळवले की इथं काय होतं 7 8 15 हातवाला 1 म्हणजे इथं 175 दिसून येतात तुम्हाला. आता 175 गुणिले पाया येते म्हणजेच काय 175 गुणिले 22 भागिले काय 7 घ्यायचा. आता 22 भागिले जर 7 घेतलेला असेल
तर 7 1 7, 7 2 14, 17 मधून 14 गेले उरले 3 झाले 35, 7 5 35 म्हणजे 22, 25 गुणिले 22, 25 2 50, 0, 25 2 50, ओके. तर 0.55 म्हणजे 550 सेंटीमीटरचा हा वर्तुळाचा काय तर परिघ आहे. 550 सेंटीमीटर थर्डमध्ये तुम्हाला सापडलं म्हणजे 7नेच काम झालं ना. मोस्टली 7नेच काम होते, नाही 7 जुळले तर 15 टाकायचे असते आणि एकाच दुसऱ्या गणितामध्ये 21 टाका लागते बेरीज करून. क्लिअर झालं तुमचं 550. नेक्स्ट क्वेश्चन, 5वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे, कारण की 5 क्वेश्चन मी तुम्हाला समजून देतो, 5 क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला देतो. होमवर्कसाठी मित्रांनो तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता 77 कशाने, येस 7709119501 यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जे होमवर्क आहे ते मिळून जाणार 5 क्वेश्चन्सचं. ठीक आहे. शेजारील आकृतीतील रेख ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असून EFGH ची परिमिती 476 आहे. म्हणजे ह्या चारही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती किती आहे तर 476 आहे. याचं कामच नाही आपल्याला, आपण डायरेक्टली ट्रिक्सनेच काढतो. परिमिती काही का असू दे आपल्याला ट्रिक्स वापरायची आहे. EFG = GH आहे. EFG = 168 त्यांनी दिलेले आहे. सो या ठिकाणी 168 आपण घेणार. 168 मध्ये 7 मिळून बघू डायरेक्ट. 7 जर मिळवले तर ते येतात 175. 175 जसे आले तसंच त्याला 22/7 न गुणायचं आहे आणि डायरेक्टलीच त्याचा आन्सर काढू. 7 1 7, 7 2 14, 17 मधून 14 गेले उरले 3 झाले 35. मग 7 5 35, 25 गुणिले 22, 25 गुणिले 22 किती येतात बघा या ठिकाणी. 25 गुणिले 22, 25 गुणिले 22, ओके. 25 2 50 आणि 25 2 50, 550 येते. परंतु 550 आपल्या या ऑप्शनमध्ये नाहीच आहे, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी 7 वापरता येणार नाही. आपण काय वापरायचं मग आता तर त्या ठिकाणी 14 ॲड करायची. म्हणजे या ठिकाणी 168 आहे मित्रांनो, सॉरी 168 आहे प्लस 14 ॲड करायचे. 14 ॲड केल्यानंतर 8 4 किती होते 12, हातवाला 1 8 येतं, इथे 182 येते. 182ला आपण काय करायचं 182 गुणिले काय करायचं पाया. 182 गुणिले 22/7 करून बघू आपण. 7 1 6, 7 2 काय ते 14 उरतात किती 4. 18 मधून 14 गेले 4च उरले ना. सो या ठिकाणी 4 झाले 42 झाले. 7 सकम 42 म्हणजे 24 गुणिले 22चा गुणाकार करून बघू. आता 24 2 काय होते 52 आणि 0. 24 2 काय होते 52, ओके. म्हणजे 2 7 आणि 5, 572 सेंटीमीटर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसून येते का. येस 572 सेंटीमीटर 4th नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसून येते. सो इट्स ए आन्सर. आणि हे आन्सर आहे. अर्थातच हा जो वर्तुळ दिसून येते त्या वर्तुळाचा परिघ किती आहे तर 72 सेंटीमीटर आहे, ओके. सो बघूया आपण, राईट आन्सर आहे. मित्रांनो अशा पद्धतीने मी तुम्हाला 5-5 क्वेश्चन शिकवत जातो. पण माझ्याकडे फक्त 5च क्वेश्चन आहे का नाही. या प्रकारचे ट्रिक्स यूज करणारे अशा प्रकारचे महाराष्ट्र शिक्षण परिषदेनं आतापर्यंत 2013 पासून तर 2021 पर्यंत जे काही पेपर दिलेले असेल त्या पेपरमधल्या हर एक क्वेश्चनचे 10 प्रश्न मी स्वतः तयार केलेले आहे. मी स्वतःच तयार केलेलं आहे, कारण माझ्याजवळ प्रूफ असते स्वतः हँड रिटन केलेल्याचं. मग हे सर्व क्वेश्चन्स तुमच्यासाठी मी दिलेले आहे. आता 1 पासून तर 5 क्वेश्चन मी तुम्हाला समजून दिले. याच्यानंतरचे जे 5 क्वेश्चन आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही 7709119501 वर काय मिळेल तुम्हाला 5 क्वेश्चन्स मिळेल. तुम्ही मला हाय करा, तुम्हाला ते 5 क्वेश्चन्स त्वरित मिळेल. तुम्ही ते आन्सर सॉल्व करा आणि मला रिसेंड करा, ओके, इमेजच्या स्वरूपामध्ये. दॅट्स इट. क्लिअर. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणे खूप गरजेचे आहे, कारण तो सुद्धा तुमच्यासारखा पास झाला पाहिजे. जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब कराच. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.